बाळंतपणानंतर आईने आपलं आरोग्य नीट कसं ठेवावं यासाठीचा हा छोटासा व्हिडिओ। बाळंतपण झाल्यानंतर तेलाने मसाज करणं ही गोष्ट अत्यावश्यक असते। तेलाने मसाज केल्याने पूर्ण गर्भारपणाच्या काळात आलेला थकवा हा कमी व्हायला मदत होते। त्याच्यानंतर मसाज केल्यानंतर शेक घेणं ही गोष्ट बाहेरच्या सीझनवर थोडी डिपेंड असते। अगदी उन्हाळा असेल किंवा ऑक्टोबर हीटचा कालावधी असेल तर मसाज नंतर शेक घेण्याची काही गरज नसते। जर तुमचं सी सेक्शन झालं असेल तर स्टिचेस रिमूव्ह केल्यानंतर, टाके काढल्यानंतर जर तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तुम्ही नक्की शेक घेऊ शकता। याबरोबरच पोटपट्टा बांधणं ही गोष्ट आवश्यक असते। त्यासाठी मऊ साडी, एखादी कॉटनची ओढणी, लंबर बेल्ट किंवा टमी कंप्रेशन लेगिंग्स यापैकी जे सुटेबल असेल त्याचा उपयोग करता येतो। पोटपट्टा बांधल्याने जे ॲब्डॉमिनल मसल्स असतात, जे पोटाचे स्नायू असतात, ते पूर्ण 9 महिने थोडे ताणले गेलेले असतात। ते त्यांच्या जागी व्यवस्थित स्थिर होण्यासाठी, त्यांना सपोर्ट मिळण्यासाठी मदत होते। आईच्या खाण्यापिण्याचा आईच्या दुधावर आणि त्यामार्फत बाळावर नक्की परिणाम होत असतो। त्याच्यामुळे आईने खाताना थोडंसं जपून पथ्याचं असं खाल्लं पाहिजे। आईच्या खाण्यामध्ये दूध आणि तूप यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असायला हवा। त्याच्यासाठी तांदळाची खीर, शेवयांची खीर, अळीवाची खीर अशा वेगवेगळ्या खिरी ट्राय करता येतील। अळीवाची खीर जर घेणार असाल तर नारळाचं दूध, गाईचं दूध, गूळ आणि तूप असं घालून केलेली खीर ही खूप फायद्याची ठरते। जर दूध, तूप या गोष्टी फारशा आवडत नसतील तर अळीवाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू हे ऑप्शन्स पण चांगले असतात। जेवणामध्ये शक्यतो सगळ्या भाज्यांचा समावेश असायला हवा। पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, शेपू आणि फळभाज्यांमध्ये भोपळा फॅमिलीतल्या भाज्या म्हणजे लाल भोपळा, दुधी भोपळा, पडवळ या भाज्या पथ्याच्या असतात। जेवण हे शक्यतो गरम गरम असायला हवं। फार थंड झालेलं, शिळं असं खाणं खाऊ नये। खूप जास्त स्पायसी, खूप तिखट, आंबवलेले पदार्थ किंवा खूप लोणची असलेलं, खूप आंबट असं खाणं खाऊ नये। त्याचा दुधावर आणि ऑफकोर्स बाळावर नक्की परिणाम होत असतो। आईच्या खाण्यात काय नक्की असू नये तर खूप थंड गोष्टी म्हणजे आईस्क्रीम, मस्तानी, लस्सी यासारख्या गोष्टी असू नयेत। या व्यतिरिक्त थोडासा ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकेल, गॅसेसचा त्रास होऊ शकेल असे पदार्थ म्हणजे हरभरा, बटाटा, बेसन, मटकी, छोले अशा गोष्टी आईच्या खाण्यात फारशा असू नयेत। डिलिव्हरी जर उन्हाळ्यात झाली असेल तर काजू आणि अहळीव यांचा वापर सुद्धा बेतानेच करायला हवा। सगळ्यात महत्त्वाची टीप, पोस्टपार्टम पिरियडमध्ये म्हणजे बाळंतपणानंतर आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी मदतीची गरज लागत असते। त्याच्यामुळे जर असा स्वभावाचा भाग असेल की कोणीतरी आपली गरज ओळखावी आणि स्वतःहून मदत करावी तर तसं काही होत नाही। असं असेल तर थोडा आपला स्वभाव बदलायला हवा। आपल्याला कसली मदत हवी आहे, कोणाकडून मदत हवी आहे ते व्यवस्थित शब्दात आणि स्पष्टपणे त्या व्यक्तीपर्यंत पोचलं पाहिजे। मदत मागितली गेली पाहिजे। त्याच्यामुळे नवीन आयांनो, न्यू मॉम्स, प्लीज गेट व्होकल। तुम्हाला काय गरज आहे, कशी मदत हवी आहे ते समोरच्याला नक्की सांगा आणि जी मदत हवी आहे ती मदत नक्की घ्या। थँक्यू।